नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जो नागराज आहे तो प्रतिमाच्या जीवावर उठलेला आहे, कारण काहीही झालं तरी प्रतिमाची मेमरी परत येऊ नये असं त्याला वाटत असतं. आणि त्यामुळं त्याने आता एक मोठा डाव रचलेला आहे, कारण प्रतिमाचा कॉन्फिडन्स हा परत आलेला आहे. आणि त्याचं एवढंच म्हणणं आहे की तिची मेमरी परत आली नाही पाहिजे, कारण तिने ज्या गोष्टी बघितलेल्या आहेत, ज्या 22 वर्षापूर्वी गोष्टी झालेल्या आहेत त्या होऊ नये यासाठी नागराजने आता मोठं कारस्थान सुरू केलेलं आहे. आणि घराच्या बाहेर त्याने आग पेटवलेली आहे आणि तिथे प्रतिमाला घेऊन आलेला आहे. नेमकं रविराज एका मीटिंगसाठी बाहेर गेलेला असतो आणि ती आग जी आहे ती प्रतिमाला दाखवली जाते. आणि त्यानंतर मात्र एक मोठी गोष्ट होते, ती म्हणजे तो प्रतिमाला तिथे घेऊन आलेला आहे आणि तिला म्हणत आहे की बघितलं का काय आहे, जर आठवड्याला अशी आग लावली पाहिजे आणि आपल्या घरातलं जे सगळं आहे ते जाळून टाकलं पाहिजे, तुलाही या आगीमध्ये जाळलं पाहिजे असं म्हणत तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा मात्र जाम घाबरलेली असते. तिला कळत नसतं की हे सगळं काय घडतंय. आणि या सर्व गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा प्रतिमा घाबरलेली आहे. एकतर रविराज घरी नाही आणि नागराजचे हे सगळं कारस्थान सुरू झालेलं आहे, कारण प्रतिमाची मेमरी परत यायला लागलेली आहे आणि ती येऊ नये यासाठी हे सगळं कारस्थान चाललेलं असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा प्रतिमा मात्र खूप घाबरलेली आहे. आणि इकडे अर्जुन सायलीही बाहेर आलेले असतात आणि अर्जुनला फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो की सिनियरचा फोन आलेला आहे. तेव्हा सायली म्हणते काय, बघा बरं काय झालं असेल. अर्जुन म्हणतो की हो तेच ना. आणि मग अर्जुन फोन उचलायला जातो तर इकडे नागराज प्रतिमाला घाबरवत असतो आणि प्रतिमाला तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही हे सगळं आता याच्यामध्ये संपून टाकायचं आहे, सगळं जाळून टाकायचं आहे. आणि प्रतिमा मात्र बिचारी खूप घाबरलेली असते, ती खूप हायपर झालेली असते, कारण तिची मेमरी परत येत आहे आणि तिची मेमरी परत येऊ नये यासाठी हे सगळं कारस्थान केलं जात आहे. त्यामुळं इकडे आता रविराज घरी आलेले असतात आणि प्रतिमाची अवस्था पाहतात आणि त्या क्षणी त्यांनी फोन केलेला आहे. प्रतिमा खूप घाबरलेली आहे, त्यामुळं रविराजांनी फोन केलेला असतो. जेव्हा अर्जुनला या सर्व गोष्टी कळतात तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि अर्जुन विचार करू लागतो की हे सगळं अचानक काय झालेलं आहे. तर आता नागराज याची अवस्था नक्की कशी होणार, त्याची वाट कशी लागणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे सगळेजण गप्पा मारत बसलेले आहेत. अचानक सायली उठून तिथून बाजूला जाते, कारण सायली का बाजूला गेली हे कोणाला काहीच माहित नसतं, कारण सायलीने पार्सल मागवलेलं असतं आणि तो पार्सलवाला आलेला असतो. म्हणूनच सायली तिथून उठून बाजूला गेलेली असते. जेव्हा सायली उठून बाजूला जाते तेव्हा सगळेजण तिथं असतात आणि सायली मग किचनमध्ये जाते. ते पार्सल घेते आणि सायली किचनमध्ये जायला निघते. त्यानंतर इकडे सगळ्यांच्या गप्पा सुरू आहेत. सगळेजण अस्मिताची चांगलीच किल्ल उडवत आहेत, तिला बोलत आहेत, तिला म्हणत आहेत की या सर्व गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच आहे, तू छोटंसं बाळ आहे, हे सगळं चाललेलं असतं. त्याचबरोबर सायली आता किचनमध्ये गेलेली आहे. तिने विड्याची पानं मागवलेली असतात, गुलकंद हे सगळं साहित्य तिनं मागवलेलं असतं आणि आता पान बनवायला घेतलेलं असतं. आणि खूप सुंदर अशी विकतची जशी पानं मिळतात तसं भरपूर गुलकंद घातलेलं पान तिने बनवत असते. सगळ्यांसाठी बरीच पानं बनवलेली असतात आणि ते सगळे विडे बनवून तिने आता समोर येते. तेव्हा सगळेजण छान गप्पा मारण्यात दंग असतात. आणि मग सायली जेव्हा हे सर्व करत असते तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप छान वाटतं. परंतु इकडे सायली म्हणते, अस्मिता ताई तुम्हाला पान खायची इच्छा झालेली ना, हे घ्या असं म्हणत सायली ते पान देत असते. अस्मिता ते पान घ्यायला लागते तेव्हा कल्पना म्हणते की नको अस्मिता, नको खाऊस हे पान, अगं ते बाहेरून ऑर्डर केलेलं आहे. तेव्हा सायली म्हणते नाही, हे पान घरी बनवलेलं आहे, खाऊ शकता तुम्ही, हे बाहेरून ऑर्डर केलेलं नाही. जेव्हा सायलीने असं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा सायलीला अर्जुन म्हणतो की बायको तू इथंच होतीस, मग हे सगळं कधी केलं, हे पान कधी बनवलेलं आहे, म्हणजे कळलं नाहीये ना म्हणून विचारलं, हे पान नक्की कधी बनवलेलं आहे, हा प्रश्न आता विचारला जात असतो. तेव्हा सायली म्हणत असते, कसं आहे माहितीये का, तुम्ही तुमच्या बहिणीची मस्करी करण्यामध्ये एवढे दंग असतात की तुम्हाला किती वेळ कुठं जातो, काय होतं याबद्दल काहीच माहिती नसतं. पण आता सायलीने स्वतः ही पानं घरी बनवलेली आहेत ते पाहून सगळ्यांनाच खूप छान वाटलेलं असतं आणि सगळेजण पाहत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात तेव्हा मात्र
इकडे आता अस्मिताला पूर्णाजी म्हणते की खा खा अस्मिता, तुला जेवढं पान खायचंय ना तेवढं खा, असं पूर्णाजीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अस्मिता इकडे कल्पनाला म्हणते की खाऊ का. कल्पना तिला खा म्हणून सांगते आणि मग आता कल्पनाने खा म्हणून सांगितल्यानंतर अस्मिता पान खायला सुरुवात करते. अस्मिताला पान खूप खायची इच्छा झालेली असते. ती एक पान खाते, त्यानंतर दुसरं घेते, दुसरं खाऊ लागते. ती भरभर फक्त खातच सुटलेली असते आणि त्याच वेळी प्रियाही तिथे असते. प्रियाचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. प्रताप सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण एक गोष्ट ऑब्झर्व करत असतात की आज अस्मिताला पान खायची इच्छा झालेली होती, पण तिची ही इच्छा पूर्ण केलेली असते ती म्हणजे सायलीने तिची मनापासून इच्छा पूर्ण करत तिला पान आणून दिलेलं असतं आणि तिला ते खायलाही दिलेलं असतं, खाऊही घातलेलं असतं आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी झालेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे सायली पाहत असते. त्याचबरोबर घरातील सगळेजण तिथे असतात. प्रताप म्हणत असतो की मला पण नाही कळलेलं ग, म्हणजे आम्ही सगळे पण इथंच होतो, अर्जुनचंच काय पण आम्ही सगळेही इथंच होतो, मग हे सगळं कसं मॅनेज केलंस तू, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता सर्वांच्या समोर ह्या गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर सायली म्हणत असते की हो काय केलं मी, बाहेरून साहित्य ऑर्डर केलं आणि हे पान घरी बनवलेलं आहे असं सांगितलं जात असतं. तेव्हा प्रताप म्हणत असतो की खरंच सायली, म्हणजे आज अस्मिताने पान खायची इच्छा व्यक्त केली आणि तू एका क्षणात तिची इच्छा पूर्ण केलेली आहे खरंच. आणि असं म्हणत अस्मिता त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर तो कौतुक करत असतो आणि तो म्हणत असतो की हे सगळं जे काय आहे ना हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे आणि ही फक्त इच्छा तूच पण पूर्ण करू शकलेली आहे, हे बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र घरातले सगळेजण तिथं असतात, अस्मिताशी बोलत असतात आणि तेवढ्यातच अस्मिताला तिच्या सासूबाईंचा फोन येतो. तिच्या सासूबाईंचा फोन आलेला असतो. अस्मिता मग फोन घेते. ती 2-2 पानं एका वेळेस खात असते. सगळेजण अस्मिताला चिडवत असतात आणि अस्मिता फोन घेते तर ती म्हणते हो तो कुरिअरवाला ना, हां त्याला OTP द्यावा लागेल ना, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र घरातले सगळेजण शांतपणे हे सगळं पाहत असतात आणि विचार करत असतात, कारण अस्मिताने आत्ताच एक पार्सल सगळ्यांना दाखवलेलं असतं आणि त्यानंतर आता पुढचं पार्सल दाखवण्याची तयारी सुरू झालेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अस्मिता हे सगळं जे काही करत असते ना ते फक्त आणि फक्त मस्त मजा मस्ती करत तिचं जगणं सुरू असतं. तिला जराही वाटत नसतं की आपल्यावर पण जबाबदारी आहे, आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, पण नाही, जबाबदारीने वागायचं आहे ते फक्त आणि फक्त सायलीनं वागायचं आहे आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी ते चालू झालेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता घरातले सगळेजण तिथे असतात आणि अस्मिता म्हणते की हो चालेल आई, मी आलेच, असं म्हणत अस्मिता यांना सगळ्यांना सांगते की मी जाते. सगळेजण अस्मिताला म्हणत असतात की अगं सावकाश जा आणि सगळे तिला बाय करतात. त्याचबरोबर आता अर्जुन, अश्विन त्याचबरोबर बाकीचे सगळेजण आता पान खायला सुरुवात करतात. अस्मिताने खाल्ल्यानंतरही बरीच पानं शिल्लक राहिलेली असतात, कारण सायलीने सगळ्यांसाठी पान बनवलेलं असतं आणि मग सगळेजण पान खायला घेतात. अर्जुन त्याचबरोबर प्रताप, पूर्णाजी सगळेजण खुश झालेले असतात. कल्पनाच्या चेहऱ्यावरची मात्र रेशी हल्लेली नसते. तिला ही गोष्ट पटतच नसते सायली काहीतरी चांगलं वागू शकते. आता सगळ्यांचं खाऊन झालेलं असतं आणि रूममध्ये आलेले असतात. तेव्हा प्रताप म्हणत असतो की कल्पना तुला आठवते का ग, म्हणजे आता बरीच वर्ष झाली आपण पान खाऊन, तो बाहेरचा जो पानवाला आहे ना स्टेशनच्या बाहेरचा, आपण दोघं जण तिथे पान खायला जायचो बघ, म्हणजे आपण आवडीनं जायचो, आपल्याला ते खूप आवडायचं म्हणून जायचो आणि मग पूर्णाजीसाठी पण येताना आपण पान घेऊन यायचो तिथून आणि जेव्हा पूर्णाजीसाठी आपण ते पान घेऊन यायचो तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी तिथे झालेल्या असायच्या. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असायच्या तेव्हा मात्र इकडे हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. त्याच वेळी सायली आणि अर्जुन दोघंही बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला. तेव्हा सायली म्हणत असते की काय झालं. तेव्हा अर्जुन सांगत असतो की लहान असताना पण ना आम्ही असंच पान खायचो. प्रतिमात्या म्हणजे जी अस्मिताई आहे ना ती लहानपणापासून अशीच आहे, ती ना व्यवस्थित जेवण वगैरे करायची नाही. प्रतिमात्या रोज सगळ्यांसाठी काही ना काही नवीन नवीन बनवत राहायची, पण अस्मिताईला मात्र त्या गोष्टी नकोच असायच्या आणि तिला ते खायलाही नको असायचं. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली म्हणत असते मग तुमची पण चंगळ असेल ना, हे सगळं बोलणं चालू असतं.
तेव्हा मात्र इकडे अर्जुन सांगत असतो की हो, पण कसं व्हायचं माहितीये का, अस्मिता येणार ते खूप थोडं थोडं खायची, निवांत चाललेलं असायचं तिचं. गोंधळ मात्र तिचा आधी खूप असायचा, पण नंतर ह्या सर्व गोष्टी घडायच्या. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन सांगत असतो, तो म्हणत असतो की मग प्रतिमा आत्या म्हणायला लागली की जो पटकन खाईल ना त्याला मी पान देणार आहे. मग आम्ही सगळेजण जास्तच फास्ट खायला लागलो. इकडे त्याचबरोबर प्रतापही बोलत असतो. प्रताप म्हणत असतो, पण तुझ्या लक्षात आलं का कल्पना, इतक्या दिवसांमध्ये अस्मिता बरोबर आपण सगळ्यांनीही पान खात चंगळ केली, पण हे सगळं कुणामुळे झालेलं आहे? हे सगळं होऊ शकलेलं आहे ते फक्त आणि फक्त सायलीमुळं. सायलीने, अस्मिताने इच्छा बोलून दाखवता सायलीने स्वतः जाऊन ते पान बनवलं, बाहेरून साहित्य मागवलं. जी गोष्ट तुझ्या लक्षात यायला पाहिजे होती, त्याचबरोबर ती तन्वी आहे ना, जी अस्मिताची खूप जवळची मैत्रीण आहे, मी अस्मितासाठी काही करेल हे तिचं बोलणं चाललेलं असतं ना, तिनं तू करायला पाहिजे होतं, पण तुम्ही नाही केलं. पण जी अस्मिता रोज सायलीला नावं ठेवत असते, त्या सायलीनं ह्या सर्व गोष्टी केल्या. आणि कोणासाठी केल्या? तर अस्मितासाठी केल्या. पण हे गोष्ट लक्षात येते का, जेव्हापासून अस्मिताची ही न्यूज समजलेली आहे तेव्हापासून सायली ही तुझ्यासारखी अस्मिताची काळजी घेत आहे. जशी तू अस्मिताची काळजी घेते, तिला काय हवं नको ते पाहते, अगदी त्याच पद्धतीनं सायली सुद्धा अस्मिताची काळजी घेत आहे. आणि सायली हे सगळं मनापासून करत असते. त्याचबरोबर इकडे हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा अर्जुन सांगत असतो, मग आम्ही लहानपणी ना स्पर्धा करायचो. म्हणजे अस्मिताला एक वेगळीच गोष्ट आवडायची, ती ना सगळ्यांना तिची जीभ दाखवत फिरायची, कारण पान खाल्ल्यानंतर तिची जीभ लाल झालेली असायची आणि ती सगळ्यांना सांगायची की बघा माझी जीभ आहे ना तुमच्यापेक्षा लाल झालेली आहे, असं म्हणत ती सगळ्यांना सांगत सुटायची आणि दाखवत बसायची. तेव्हा सायली म्हणते, ती स्पर्धा काय लहान असतानाच नाही खेळू शकत, आताही आपण खेळू शकतो ना, असं म्हणत सायली जी आहे ती आता ती स्पर्धा अर्जुन बरोबर खेळायला सुरुवात करते. अर्जुनला म्हणते, बघितलं का, तुमच्यापेक्षा ना माझी जीभ जास्त लाल आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, माझी जीभ तुझ्यापेक्षा जास्त लाल आहे, असं अर्जुन तिला सांगत असतो. परंतु सायली म्हणत असते की नाही, माझी आहे, असं म्हणत ते दोघं जणही एकमेकांना त्यांची जीभ दाखवत बसतात. आणि लहान मुलांसारखा दंगा त्यांचा सुरू झालेला असतो. त्या दोघांनाही भारी वाटत असतं, ते दोघंही खूप छान असं एन्जॉय करत असतात. अर्जुन मात्र सायलीला खूप छान असं बोलत असतो आणि लहानपणीच्या आठवणी सांगत असतो. अस्मिता त्याचबरोबर इकडे प्रतिमा त्यांची कशी काळजी घ्यायची त्या बाबतीतल्या गोष्टी तो सांगत असतो. त्याचबरोबर अर्जुन ह्या सर्व गोष्टी बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुनचं आणि सायलीचं खूप छान असं बॉन्ड असतं. सायली ही खूप छान पद्धतीने त्याच्याकडून सगळं ऐकत असते आणि एन्जॉय करत असते. दोघांही एकमेकांना म्हणत असतात की माझी जीभ लाल आहे, माझी जीभ लाल आहे, असं दोघांचंही चाललेलं असतं. आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आणि म्हणजे फायनली त्यांना दोघांनाही या सगळ्या गोष्टींमध्ये मजा येत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली उठलेली असते आणि तिने जी झाडं लावलेली आहेत ती झाडं कशी बहरतायत, इंडोर प्लांट लावलेले असतात, त्यांना पाणी घालत असते. त्याचबरोबर प्रताप तिथे आलेले असतात आणि प्रताप म्हणतो की सायली पेपर, त्या सायली म्हणते अजून नाही आलेला, असं म्हणत सायली प्रतापला सांगत असते. आणि त्याचबरोबर तेवढ्यात पेपरवाला येतो आणि मग सायली प्रतापला पेपर देते आणि म्हणते, मला माहिती होतं बाबा तुम्ही याल, म्हणून मी तुमच्यासाठी कॉफी बनवून ठेवलेली आहे, असं म्हणत सायलीने आता कॉफी आणलेली असते आणि ती प्रतापला दिलेली असते. आणि त्याचबरोबर तिथे सगळेजण आलेले असतात. सगळेजण तिथे आलेले असतात. पूर्णाजी असतात, त्याचबरोबर सगळे आहेत. पूर्णाजींनाही त्यांची कॉफी दिली जाते आणि तिथं प्रिया येऊन बसते. आणि प्रिया मात्र तिथे आता तिचा रुबाब झाडायला सुरुवात करते. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की बघा हे सगळं मी केलेलं आहे ना, मग मलाच ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि मग विमल करून ओरडू लागते. सायली सगळ्यांना चहा कॉफी देत असते आणि मग सायली रागातच म्हणते, बस आणते मी तुझ्यासाठी पण. आणि असं म्हणत सायली तिथे जाते. खरं तर सायलीनं हे सगळं करायची अजिबात गरज नसते, पण सायलीला जरा जास्तच अतिपणा करायची सवय आहे आणि त्यामुळं सायली आता स्वतःहून तिला कॉफी आणून देते. पण घरातले सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र एक गोष्ट घडते आणि मग सगळ्यांच्या लक्षात येतं की प्रिया किती मूर्ख आहे, तिला स्वतःची कामं सुद्धा स्वतः करता येत नाहीत. आणि तेवढ्यातच प्रताप तिथे सगळ्यांना सांगू लागतो की पनवेलमध्ये मोठा बिझनेस एक्सपो होणार आहे आणि त्यासाठी प्रताप सुभेदार आणि फॅमिलीला आमंत्रण आलेलं आहे. पूर्णाजी म्हणते, काय? तेव्हा प्रताप सांगतो की हो. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी घडत असतात. आणि मग इकडे प्रतापने सगळ्यांना सांगितलेलं असतं की
जे पनवेलमधले मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत ना, त्यांना सर्वांना तिथे इन्व्हिटेशन दिलेलं आहे असं बोलणं सुरू असतं. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणत असते की बरोबर आहे, टॉप 10 बिझनेसमध्ये प्रताप तुझं नाव आहे हे बरोबरच आहे. ते चाळगावकर आहेत ना, त्यांना पण आलं असेल रे, ते पण खूप मोठे आहेत ना. तेव्हा प्रताप म्हणतो हो काय माहिती, आलं असेल. त्याचबरोबर इकडे आता हेच इन्व्हिटेशन महिपतलाही आलेलं असतं आणि महिपत ते इन्व्हिटेशन आहे ते बघत असतो, पण महिपतला काही ते वाचता येत नसतं. तेव्हा त्याला साक्षी म्हणते अण्णा द्या इकडे मी बघते, असं म्हणत साक्षी ते इन्व्हिटेशन जे आहे ते बघू लागते आणि मग ती वाचत असते की बिझनेस एक्सपो होणार आहे आणि अण्णा ह्या बिझनेस एक्सपोसाठी तुम्हाला इन्व्हिटेशन आलेलं आहे. मग इकडे महिपत म्हणत असतो की हो खरंच, म्हणजे हे सगळं जे काही झालेलं आहे ना ते खरंच खूप भारी आहे. कसं आहे, तुझ्या बापाने हे कमवलेलं आहे ना, असं बोलत इकडे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र महिपत जाम खुश झालेला असतो. महिपत म्हणत असतो की हो फायनली तुझ्या बापाला हे इन्व्हिटेशन मिळालेलं आहे आणि आता आपण दोघांनीही तिथे जायचं आहे. त्यावरती साक्षी म्हणत असते की नाही मी तिथं नाही येणार. त्यावर महिपत म्हणत असतो पण का, तू का येणार नाहीस तिथं, हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे महिपत जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा साक्षी म्हणते की अण्णा मला नाही आवडत कुठं जायला, तुम्हाला माहिती आहे ना सध्या काय झालेलं आहे ते, त्यामुळे मला कुठेच जाऊ वाटत नाही. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की नाही तुला यावंच लागणार आहे. अगं तुला जशी आवडतात ना तशी सगळी लोक तिथं असतात, म्हणजे ते पांढरे पांढरे माहिती आहे ना तुला, गोरे गोरे लोक आवडतात, त्यांच्या हातामध्ये ते लॅपटॉप मोठमोठे मोबाईल असतात ना, ती लोक तिथं आहेत सगळे, मग तुला यायला काय प्रॉब्लेम आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा साक्षी म्हणत असते की नाही अण्णा, जेव्हापासून हे सगळं झालंय ना तेव्हापासून मला ना कुठेच जाऊ वाटत नाहीये, माझा जीव गुदमरतो अशा लोकांमध्ये गेलं की, त्यामुळं मला नाही यायचं तिथं, असं साक्षी स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो पण असं नको ना करू पोरी, अगं तुला बरं वाटेल, कारण तुला जसं वाटेल ना बरं वाटेल तशीच माणसं तिथं असणार आहेत. तेव्हा साक्षी म्हणते नाही अण्णा, जी गोष्ट झालेली आहे ना त्यानंतर मला कुठंच यायची इच्छा नाही, असं इकडे साक्षी महिपतला सांगत असते. आणि तेव्हा मात्र महिपत हा हे सगळं बोलणं ऐकत असतो. तेव्हा सायली त्याचबरोबर सगळेजण तिथे असतात आणि प्रतापला हे इन्व्हिटेशन आलेलं आहे, प्रताप सुभेदार आणि फॅमिलीला आलेला आहे, म्हणजे फॅमिलीतल्या सर्वांनी जरी तिथे गेलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही, हे सगळं आता घडलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की प्रताप ही जाम खुश झालेला असतो आणि कल्पनाला तो म्हणत असतो की हो तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी येणं माझ्यासोबत कंपल्सरी आहे, कारण काहीही झालं तरीही हे जे यश आहे ते तुमच्या सगळ्यांमुळे मी मिळवू शकलेलो आहे. आणि मग प्रताप म्हणतो की हो त्यांच्याकडून ना मी गेस्ट लिस्ट मागवलेली आहे, म्हणजे आपल्याला कळेल की नक्की कोणाकोणाला इन्व्हिटेशन गेलेलं आहे, असं प्रताप सांगत असतो. मग सगळ्यांची तो नावं वाचतो आणि तेव्हा तो नाव वाचतो तो म्हणजे SS कन्स्ट्रक्शन, म्हणजेच महिपत शिकरे यांनाही ते इन्व्हिटेशन गेलेलं आहे. तेव्हा मात्र प्रतापला धक्का बसतो. त्याचबरोबर कल्पना आणि पूर्णाजी म्हणत असतात म्हणजे तो महिपत शिकरे पण तिथे येणार आहे का, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग त्यांचं म्हणणं आहे की नाही, जर महिपत शिकरे तिथे येणार असेल तर मला नाही वाटत की मी तिथे गेलं पाहिजे, असं प्रताप म्हणत असतो. आणि त्याचबरोबर तिथे सगळेजण बाकीचे असतात आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी म्हणत असते की काय आहे. तेव्हा प्रताप म्हणत असतो कसं आहे, त्यांना फक्त सगळ्या मोठ्या बिझनेसमनला हे आमंत्रण द्यायचं होतं, ते कुठल्या मार्गाने मोठे झालेत हे कुठं त्यांना माहिती आहे ना, म्हणून त्यांनी महिपतला आमंत्रण दिलेलं आहे. हे साधं सोपं गणित प्रतापने सांगितलेलं असतं आणि बरोबर आहे, कोण कुठल्या मार्गाने मोठं झालाय हे त्यांच्यासाठी महत्वाचं नाहीये, मोठा बिझनेसमन आहे ना म्हणून त्या एक्सपोला बोलवलं जातं. आणि इकडे कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये खरंच महिपतनं जे काम केलेलं आहे ते खूप मोठ्या पद्धतीने केलेलं असतं, खूप छान पद्धतीने त्याने ते काम केलेलं असतं आणि म्हणूनच त्याला या बिझनेस एक्सपोसाठी इन्व्हिटेशन आलेलं असतं. इकडे प्रिया जी आहे ती तोंड पाडून बसलेली असते, कारण तिला कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो, कारण तुमचं जे काही चाललंय त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये, अशा पद्धतीने प्रिया वागत असते. प्रियाचं असं म्हणणं असतं की नाही काही झालं तरी मला काय करायचंय, तुमचं काय चालायचं ते चालू दे ना. आणि मग सायली अर्जुनला म्हणत असते की हो ऐकलं का, आणि अर्जुन हे सगळं ऐकत असतो. आणि मग सायली इकडे प्रतापला डिरेक्टली बोलून जाते, तुम्हाला जर तिथं भीती वाटते ना मग आम्ही दोघं येईल तुमच्यासोबत, आणि आम्ही दोघं जेव्हा तिथे असेल तेव्हा महिपत तुमच्या आजूबाजूलाही येणार नाहीये. आणि अर्जुनच्या डोक्यात वेगळेच विचार चालू झालेले असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता नागराज हा प्रतिमाला घेऊन बाहेर आलेला आहे आणि नागराजने तिथे घरातल्या काही वस्तू आणून शेकोटी केलेली आहे. आणि तेव्हा
प्रतिमाला तो म्हणत आहे की बघितलं का, असंच रोज आठवड्यातून एकदा इथे आग लागणार आणि ह्या सगळ्या गोष्टी या आगीमध्ये जाळल्या जाणार असं तो बोलत असतो आणि प्रतिमाला भीती घालत असतो आणि प्रतिमाच्या जवळ आलेला असतो आणि तो ओरडून तिच्या कानात बोलत असतो, कारण तिला त्रास झाला पाहिजे. कारण आज प्रतिमाच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस होता. तिच्या चेहऱ्यावरचा जो बर्नमार्क होते ते सगळे मार्क गेलेले होते आणि त्यामुळं रविराज त्याचबरोबर प्रतिमा दोघंही आज जाम खुश होते आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी झालेल्या होत्या. आणि मग हा आनंद जो आहे तो बघवत नव्हता नागराजला, कारण प्रतिमा बरी होते. जर प्रतिमा बरी झाली तर आपली वाट लागणार आहे ही गोष्ट मात्र नागराजला चांगलीच माहिती होती. आणि अक्षरशः नागराज तेवढ्यावर थांबत नाहीये, कारण प्रतिमाला आगीची भीती वाटते ही गोष्ट त्याला माहिती आहे. म्हणून नागराज हा प्रतिमाला धरतो आणि त्या आगीमध्ये ढकलायला जातो. जेव्हा नागराज हा प्रतिमाला त्या आगीमध्ये ढकलत असतो तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडत आहे आणि प्रतिमा मात्र खूप घाबरते. नागराजने हे काही कारस्थान केलेलं आहे याचा परिणाम नक्कीच उलटा होणार आहे आणि प्रतिमाची मेमरी कशी पुन्हा येणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.